नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपलं स्वागत. दादर मराठी माणसाच्या अस्मितेचा किल्ला, पण आता किल्ला आतूनच कुरतडला जातोय का? कबूतरखान्यापासून जनता मार्केटपर्यंत एक वेगळी चर्चा सुरू आहे. मस्जिद परिसरात वाढलेली गर्दी, बाजारपेठेत बदलणारे व्यापारी, हॉकर झोनमधील संशयास्पद हालचाली आणि प्रशासनाची शांतता. दादरमध्ये काहीतरी मोठं बदलतंय. प्रश्न एवढाच आहे, हा बदल नैसर्गिक आहे की कोणीतरी आखलेली रणनीती? मात्र आज अनेक दादरकरांच्या मनात एकच प्रश्न घुमतोय: दादरची डेमोग्राफी बदलते आहे का? आणि जर बदलते आहे तर त्यामागे नेमके कोण आणि कशासाठी काम करत आहे? या प्रश्नांची चर्चा सध्या दादरच्या रस्त्यांवर, बाजारपेठेत, दुकानदाराच्या गाठीभेटीत आणि राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर होत आहे. धूर निघतोय म्हणजे कुठेतरी आग असतेच अशी कुजबुजही ऐकू येते. दादरच्या कबूतरखान्याजवळ असलेली एक मस्जिद आज चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. अनेकांना आजही माहीत नाही आहे की कबूतरखान्याजवळ एक मस्जिद आहे. पूर्वी मस्जिद अगदी साध्या स्वरूपात होती. स्थानिकांच्या मते काही वर्षापूर्वीपर्यंत येथे 15 ते 20 जण नमाज पडायला येत असत आणि मस्जिदमध्येच 4 ते 5 लोक साफसफाई किंवा देखभालीसाठी राहत असत. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. रात्रीच्या वेळी 300 ते 400 लोक मस्जिद परिसरात झोपण्यासाठी राहतात. यांना आधार कोण देतोय आणि त्यामागे नेमका काय हेतू आहे? मस्जिदीमध्ये एवढी माणसं झोपण्यासाठी येतात तरी कुठून? मस्जिद ही फक्त नमाज पढण्यासाठी असते. तेथे इतकी माणसं वास्तव्य करू शकतं का, असे दादरकर विचारतायत. स्थानिकांच्या मते दर शुक्रवारी 4 ते 5 हजार लोक इथे नमाज पडतात. यामुळेच दादरकरांचा पहिला आणि सरळ प्रश्न आहे, इतकी माणसं येतात कुठून आणि मस्जिदीत एवढ्या लोकांना राहण्याची व्यवस्था कोण करत आहे? दादरमधील अनेकांच्या मते या संपूर्ण व्यवस्थेमागे एका प्रभावी व्यक्तीचा हात असल्याची जोरदार चर्चा स्थानिकांमध्ये आहे. मात्र त्या व्यक्तीचे नाव अधिकृतपणे कुठेही निश्चित झालेले नसल्याने ते स्पष्टपणे सांगितले जात नाही. नाव नको काढायला, पण दोर कोणाच्या हातात आहे हे सगळ्यांना माहीत आहे, असे स्थानिकांमध्ये दबक्या आवाजात बोलले जाते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बाहेर गावून आलेल्या काही मुस्लिमांना मस्जिदीत राहण्याची आणि खाण्याची सोय केली जाते, अशी माहिती परिसरात दिली जाते. एवढेच नाही तर पुढे त्यांना कुठे धंदा करायचा, कोणत्या जागी दुकान घ्यायचे किंवा फेरीवाला म्हणून कुठे उभे राहायचे याचे नियोजन सुद्धा करून दिले जाते, अशी चर्चा स्थानिकांमध्ये ऐकायला मिळते. येथे फक्त नमाज नाही तर पुढचा धंदाही ठरतो, असा आरोप काही जण करताना ऐकू येतो. अधिकृत पातळीवर या सर्व बाबींना अद्याप ठोस पुष्टी नसली तर दादरमधील बदलत्या घडामोडीमुळे स्थानिकांमध्ये अनेक प्रश्न आणि संशय निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येते. स्थानिकांचा दावा असा आहे की या लोकांना धंदा लावण्यासाठी दर महिन्याला पावती फाडली जाते, म्हणजेच काही आर्थिक व्यवहाराची व्यवस्था आहे. यामुळे अनेकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे की दादरमध्ये एक संघटित आर्थिक साखळी काम करते. दादर मार्केटमध्ये फिरताना अनेक गोष्ट स्पष्ट दिसते. बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलतोय. शगुन हॉटेलपासून ते मामा कानेपर्यंतच्या पट्ट्यात अनेक दुकाने नव्या व्यापाऱ्यांनी घेतलेली आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या पट्ट्यातील बऱ्याच दुकानांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. बऱ्याच मुस्लिमांनी इथे दुकाने भाड्याने घेतले आहेत. यांची माणसे दुकानाच्या बाहेर उभे राहून क्या माल आहे अशा आशयाची वक्तव्य करतात. प्रश्न इथे धर्माचा नाही, प्रश्न आहे आर्थिक गणिताचा. कारण दादरमध्ये दुकानाचे भाडे 2.5 ते 3 लाख रुपये महिन्याला आहे. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुकान घेण्याची आर्थिक क्षमता अचानक कशी निर्माण होते? स्थानिकांचा संशय असा आहे की व्यापाऱ्यांना फायनान्स मस्जिदीमधून मिळतो, त्यामुळे ते जागा भाड्याने घेऊ शकतात. हा आरोप सिद्ध झालेला नाहीये, पण हा प्रश्न मात्र दादरकर वारंवार विचारत आहेत, इतके पैसे येतात कुठून? यासोबत आणखी एक मुद्दा पुढे येतो. अनेक दुकानांनी 3 फुटापर्यंत बेकायदेशीर बांधकाम करून दुकाने पुढे वाढवले. रस्त्यावरून चालताना हे सहज दिसतं, पण स्थानिकांचा आरोप आहे की BMC याकडे कानाडोळा करत आहे. डोळे आहेत पण दिसत नाही का, असा थेट सवाल विचारला जातोय. दादरकर सरळ विचारतायत, यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतोय? कोणाचा हात आहे यांच्यावर? दादरमध्ये हॉकर्सचा मुद्दाही तितकाच मोठा आहे. एकेकाळी मराठी फेरीवाल्यांसाठी उभारलेला हॉकर्स प्लाझा आज वादाच्या केंद्रस्थानी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मराठी फेरीवाल्यांना स्थिर व्यवसाय मिळावा म्हणून हा प्रकल्प उभारला होता. पण आज दादरकर म्हणतायत की हॉकर्स प्लाझामध्ये 90% भाडोत्री व्यापारी परप्रांतीय मुस्लिम आहेत. मग प्रश्न उभा राहतो, मूळ फेरीवाल्यांनी गाळे विकले का? विकले असतील तर कोणाला विकले? आज त्या जागांचे खरे मालक कोण आहेत? दादरकरांची मागणी स्पष्ट आहे. हॉकर्स प्लाझामध्ये सुरुवातीला किती गाळे होते आणि आज किती आहेत याची चौकशी व्हावी.
जर गाळे वाढले असतील तर ते कोणाच्या आशीर्वादाने वाढले? या सर्व प्रकरणात राजकीय कोणी आहे? भाजपच्या विधान परिषदेतील आमदार चित्रा वाघ यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्याबद्दल दादरकर त्यांचे अभिनंदन करत आहे, पण त्याचवेळी ते एक मागणी करत आहेत. दादरकर म्हणतायत, तुमचा भाजप पदाधिकारी सुरेश दुबे यांची 18 ते 20 दुकाने येथे आहेत. ती एवढी दुकाने त्यांच्या मालकीची कशी झाली? त्यांनी ही दुकाने भाड्याने दिली आहेत का याची चौकशी व्हावी. स्थानिकांचा आरोप आहे की जिन्याखाली जागाही कव्हर करून भाड्याने दिल्या गेल्या आहेत. मग प्रश्न पुन्हा बीएमसीकडे येतो. हे बीएमसीला दिसत नाहीये का? दादरमध्ये सध्या पोलीस आणि बीएमसीकडून कारवाई सुरू असल्याचं चित्र आहे. अधूनमधून फेरीवाल्यांवर धाड टाकली जाते. काही गाड्या जप्त केल्या जातात, तर काही ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची मोहीमही राबवली जाते. मात्र दादरकरांचा सवाल आहे, ही कारवाई खरंच ठोस आहे का? कारण अनेकदा कारवाई झाल्यानंतर काही दिवसातच तेच फेरीवाले पुन्हा त्याच जागी दिसतात. तेच अतिक्रमण पुन्हा उभं राहतं. त्यामुळे स्थानिक विचारतायत, प्रशासन कारवाई करतंय की फक्त कारवाई होत असल्याचं दाखवलं जातंय? जर कारवाई सुरू असेल तर मग दादरमधील परिस्थिती पुन्हा तशीच का दिसते? दादरमधील फेरीवाल्यांबाबत आणखी एक गंभीर आरोप केला जातोय. स्थानिकांच्या मते फेरीवाल्यांपैकी 90% मुस्लिम आहेत आणि त्यात बांगलादेशी आहेत. त्यांच्याकडे पश्चिम बंगालची ओळखपत्रे आहेत असे सांगितले जाते. त्यांची जन्मतारीखही एक असल्याचे बोलले जाते. पश्चिम बंगालची राजकीय परिस्थिती आणि तिथे झालेल्या घुसखोरीच्या चर्चेचा संदर्भ देत काही दादरकर असा दावा करतात की रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकांना बंगालमध्ये ओळखपत्रे देण्यात आली आणि नंतर देशभर पसरले. या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही, पण दादरकरांना वाटते की दादरमध्ये याचा परिणाम दिसू लागलाय. आज परिस्थिती अशी झाली आहे की काही स्थानिक फेरीवाल्यांना नव्याने आलेल्या गटांना सलाम मारावे लागत आहेत अशी तक्रारी केली जाते. दादरच्या बाजारपेठेबाबत सध्या एक शब्द जोरात फिरतोय, 0 नंबरवाले आणि लाईनवाले. आणि हा शब्दच दादरच्या व्यवस्थेवर सनसनीत चपराक मारतो. लोक सरळ म्हणत आहेत, दादरमध्ये व्यापार चालतो की काही लोकांनी नंबरच्या नावाखाली बाजारावर कब्जा केलाय. स्थानिकांच्या चर्चेत 0 नंबरवाल्यांमध्ये जमालुद्दीन शेख, शमसुद्दीन शेख, सिकंदर शेख, राजीव राजगुरू, अमोल आणि सूरज गुप्ता यांची नावं घेतली जातात. या प्रकरणी भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रारी केली आहे. तर दुसरीकडे लाईनवाले म्हणून प्रतीक शिंदे, संजीव महेंद्रकर, विश्वनाथ, विश्वेश कारंडे उर्फ बाळा, बारकू, प्रवीण माने, वशा, अच्छेलाल, सावंत, काशिमभाई, अविनाश फाटक, अर्जुन, महेंद्र सावकार, नूर, बजरंग, सलमान, दीपक कदम, बंडू नाईक, संजय खांडेकर, किसन रस्तोगी, महेश मोरे, रवींद्र पांचाळ, दिनेश श्रीवास्तव, शिवाजी सुळे उर्फ गोट्या, साजन, विष्णू कदम, संजय गुप्ता, सत्या, अंबादास, दिनेश थोरात, सुभाष शेवाळे, महेंद्र गुप्ता, आनंद कदम, रमेश मोरे, दिनेश कदम, संजय सोनावणे, धर्मेंद्र, संजय आंबेकर, प्रशांत सोनावणे, वसंत ठाकूर अशी अनेक नावे चर्चेत असल्याचं सांगितलं जातं. पण खरी चपराक मारणारी गोष्ट म्हणजे हा प्रश्न, दादर मार्केट जर सरकारी आणि सार्वजनिक असेल तर 0 नंबर आणि लाईन नंबर ही व्यवस्था नेमकी कोणाच्या बापाची आहे? आणि लोकांचा संताप इथेच फुटतोय. दादर हा मराठी माणसाचा किल्ला आहे. किल्ल्यात बाजार भरावा, पण नंतरची दलाली नाही. कारण दादर जर नंबरवाल्यांच्या ताब्यात गेला तर उद्या मराठी माणूस स्वतःच्या किल्ल्यातच पाहुणा बनेल. स्थानिकाचा आणखी एक आरोप आहे, जमाल हा बीएमसी ऑफिसमध्ये वारंवार दिसतो. त्यामुळे दादरकर विचारतायत, हा बीएमसी अधिकारी आहे का? नसल्यास तो बीएमसीत काय करतोय? आणि जर त्याच्यामुळे दादरमध्ये इतके वांदे झाले असतील तर त्याच्यावर कारवाई का होत नाही? तो अधिकारी नाही, मग बीएमसीत त्याचा दरबार का भरतो असा सवाल केला जातो. आज दादरकरच्या मनात अस्वस्थ आहे. कारण दादर हे फक्त बाजारपेठ नाही, ते मराठी माणसाचे भावविश्व आहे. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की भाड्याच्या दुकानासाठी 2 ते 3 लाख रुपये देण्याची तयारी दाखवणारे नवीन व्यापारी येत आहेत. फेरीवाल्यांची संख्या वाढते आहे. बाजारपेठेत समीकरण बदलत आहे. दादरची हवा बदलते आहे अशी भावना अनेकांच्या मनात आहे. दादर बदलतोय आणि हा बदल नैसर्गिक आहे की नियोजनबद्ध? हा खरा प्रश्न आहे. न्यूज डंका या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. कारण जर दादरमध्ये खरंच संघटित आर्थिक साखळी, बेकायदेशीर बांधकाम, फेरीवाल्यांचे जाळे आणि प्रशासनाची निष्क्रियता असेल तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. कारण प्रश्न फक्त बाजारपेठेचा नाही, प्रश्न आहे दादरच्या भविष्यातील ओळखीचा. आणि दादरकर आज एकच प्रश्न विचारत आहे, दादर बदलतोय, पण हा बदल कोणाच्या हातात आहे? खूप दिवस आपण शांत राहिलो आणि कदाचित म्हणूनच अनेकांना वाटलं दादरकर गप्प बसतील. पण आता प्रश्न मोठा आहे. प्रश्न फक्त बाजारपेठेचा नाही, प्रश्न आहे दादरच्या भविष्यातील ओळखीचा. म्हणूनच जागे व्हा दादरकरांनो, आवाज उठवा. तुम्हाला काय वाटतं?
दादरमध्ये खरंच काहीतरी बदलत आहे का? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रोखठोक बातम्यांसाठी न्यूज डंका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.